एक डेंजरवाली एक्स्ट्रोवर्टेड थिंग केली. ओलावाल्याला बोललो मी आणि भरपूर म्हणजे त्याचा कन्सेंट नसताना सुद्धा मी त्याला बोलत राहिलो. मग त्यानं गाणे बंद करून मला बोलायला चालू केलं. प्रत्येकाची स्टोरी ना म्हणजे तसं व्हायला गेलं तर बघा प्रत्येकाची स्टोरी वेगळी आहे. आता माझी स्टोरी माझ्या लाईफची स्टोरी वेगळी आहे. माझ्या मित्राच्या लाईफची स्टोरी वेगळी आहे. त्या जे करते त्याची स्टोरी त्या सगळ्यांची स्टोरी वेगळी आहे. पण त्याची स्टोरी म्हणजे त्याला बोलल्यानंतर मला समजतं त्याच्या म्हणण्यानुसार त्यानं एका ठिकाणी मर्डर केलाय लहानपणी 6वीत असताना. पण ती केल्यानंतर सुद्धा त्यानं बाहेर आहे. त्याच्या भरपूर गोष्टी सिनॅरिओ त्याच्या लाईफमध्ये घडल्या त्यामुळे त्यानं बाहेर जाऊ शकला. शाळा सुटली त्याची पण त्यानं बाहेर जाऊ शकला 6वीला. ही स्टोरी एवढी डेंजर एवढी थ्रिलिंग. आता मी 6वीला असताना विचार बी करू शकत नव्हतो की मी एखाद्या व्यक्तीला मारेन. नॉर्मल भांडणं सुद्धा. पण त्यानं मर्डर केलाय भाऊ. ही स्टोरी मी ऐकताना एवढं मला चिल्स वाटत होते की यार अशी लोक असतात लाईफमध्ये. म्हणजे त्यांच्या अशी लोक असतात या जगामध्ये. त्याच्यासाठी बेटर आहे भारी आहे त्यासाठी. म्हणजे मी त्याला अप्रिशिएट बी केलं की भाई तुझी स्टोरी भयानक आहे. एखाद्या व्यक्तीला अशी खोटे वाटेल पण बघ प्रत्येकाला बोलल्यानंतर तुम्हाला त्यांच्या लाईफ मधल्या गोष्टी कळायला चालू होतात. सेम जर प्रॉब्लेम तुम्ही एक्सप्लोर करायचा प्रयत्न केला ना म्हणजे तुमच्या लाईफ मधला प्रॉब्लेम एक्सप्लोर थोडासा करायचा प्रयत्न केला कॉम्प्लेक्स होईल मान्य आहे पण त्याला सोडवायचं कसं हे सुद्धा तुम्हाला समजेल. भारी होती राव स्टोरी. चिल थ्रिलिंग होती ना. भयानक वाटलं मला. म्हणजे आता रात्रभर ज्या वेळेस मी प्रवास करेन त्यावेळेस मला ती स्टोरी आठवली.